भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिन्हींचं वर्णन केलेलं महाराज. कारण का आपल्या परमार्थ क्षेत्रात महाराज भक्तीलाही प्राधान्य आहे आणि ज्ञानालाही प्राधान्य आहे. आणि दोन्हीच्या मध्ये वैराग्य जर असेल महाराज तर परमार्थ घडतो, नाही तर परमार्थ घडू शकत नाही महाराज. मग तुम्ही कर्म करा, नाम घ्या, उपासना करा, ध्यान करा आणि काय साधनं करा महाराज, मूळ त्याच्या जर काय असेल तर वैराग्य हा घटक असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि ते वैराग्य म्हटलं तर नुसतं कोरडं वैराग्य त्याचा काय उपयोग नाही म्हणा. आपल्याला स्मशान वैराग्य आहे की काय थोडा आहे महाराज. आता या जन्मात काय नाही म्हणते, खरोखरच लोकांना वाटतं आहे आता हे सगळं संसार सोडतंहीच वाटतं महाराज, पायावर पाणी पडतो महाराज. ते आमचं काय होतं माहिती का, शेवाळ धरलंय तोपर्यंत बाजूला राहतं आहे आणि हात काढला की होतं तसं येतं आहे. त्याच्या पुढं महाराज गुरुजींनी किंवा महाराजांनी एक वेळ असे दृष्टांत दिलेत महाराज. झाडाची फांदी तुम्ही ओढली की खाली येते महाराज, हातात धरली की तिथंच राहते आणि सोडली की त्याच्यावर जाते. तसं वैराग्य आमचं तेवढ्यापुरतंच राहतं महाराज, कुठं जातं त्याचा पत्ता लागत नाही आणि गेलं हेही आपल्याला कळत नाही. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्हीची सांगड असणं अत्यंतिक गरजेचं.